का बरं भात सांडलात अण्णा ताटाबाहेर? किती म्हणून आवरायचं मी? शर्वरी मनातल्या मनात अण्णावर चिरफडली. अण्णा 6 फूट उंच, वय 70 पार केलेलं, वयोमानानुसार थकलेले शर्वरीचे सासरे. 26 वर्ष झाली शर्वरीला या घरात येऊन. अण्णांना पत्नीची साथ तशी अल्पकाळच लाभली. त्यांचा लेक नैतिक लहान असतानापासून त्यांनी त्याचा एक हाती सांभाळ केला होता. काळाची पानं उलटत होती. नैतिक मोठा होत गेला. उमदा, सुशिक्षित तरुण झाला. नोकरीधंद्याला लागला. अण्णाच्या दोस्ताची लेक शर्वरी अण्णांना सून म्हणून पसंत पडली आणि नैतिकने हे अण्णाच्या पसंतीवर शिक्कामोर्तब केलं. अवघ्या महिनाभरात नैतिक आणि शर्वरीचं लग्न झालं. शर्वरी घरात आली आणि कित्येक वर्ष बाईच्या स्पर्शाला आसुसलेल्या त्या घराने जणू कात टाकली. शर्वरी गोरीगोमटी, काळ्याभोर डोळ्यांची, सगळ्यांना आपलंसं करणारी. अण्णाशीही तिचं छान सूत जमलं. सुनेला सकाळी उठल्यावर घाई व्हायला नको म्हणून अण्णा आदल्या दिवशी ताज्या भाज्या आणून निवडून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. दळण घेऊन यायचे. लाईट बिल, मेंटेनन्स, दुधाचं बिल पासबुकवर एंट्री करून आणायचे. अशी बरीच कामं हातावेगळी करायचे. एकेका रूमची साफसफाई करणं, कोळिष्टकं काढणं, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करून ठेवणं, हे सारं न कंटाळता करायचे अण्णा. शर्वरी अण्णावर खुश होती. तिला कधी माहेरी जायचं झालं तर अण्णाच्या हाती नवऱ्याला व लेकाला सोपून ती खुशाल जायची. कारण अण्णांना कुकर लावणं, भाजी आमटी करणं व्यवस्थित जमायचं. अण्णाचा नातू यश 12वीत जाईपर्यंत त्याचं खाणं पिणं, शाळेच्या वेळा सगळ्याकडे अण्णाचं काटेकोर लक्ष असायचं. अगदी तो हॉस्टेलला राहायला गेला तेव्हा तिथे त्यांचं बस्तान बसवण्यासाठीही नैतिकने अण्णांना सोबत नेलं होतं. यश हॉस्टेलला गेल्यापासून रिकामा वेळ अण्णांना खायला उठायचा. नाही म्हणायला मित्रांची सकाळ संध्याकाळ सोबत असायची. शर्वरीला वरचीच पोस्ट असल्यामुळे ती तिच्या कामात अधिकच व्यस्त झाली होती. नैतिकही नोकरीसोबत काहीतरी व्हेंचर सुरू करण्याच्या प्रयत्नात होता. यात 7-8 महिने गेले. दोघांनी अण्णांना गृहीतच धरलं होतं. सकाळी जाताना 2-4 शब्द आणि झोपण्याआधी 2-4 शब्द, एवढंच काय ते अण्णाशी बोलणं. अण्णा सकाळ संध्याकाळ फिरायला जायचे खरे, पण गेल्या महिन्यात त्यांचा जीवश्य कंठस्थ मित्र त्यांना सोडून गेल्यापासून ते बाहेर फिरायलाही बंद झाले. तासनतास घरात बसून राहू लागले. बोलणार कोणाशी? घराच्या 4 भिंतीशी. त्या भिंतीही त्यांना अंगावर येत आहेत असं वाटायचं. कधी वाटायचं तो गेलेला मित्र बोलवते, अण्णा ये रे इकडे, सोबत होईल तुझी मला. मग अण्णांना घाम फुटायचा. तर कधी 40 वर्षापूर्वी अकाली निधन झालेल्या पत्नीची आठवण यायची. अजून असेल का ती वेटिंगवर, की दुसरा जन्म मिळाला असेल तिला? असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात थैमान घालायचे. अण्णांना खरंच कोणीतरी बोलायला हवं होतं. असं कोणीतरी ज्याच्याशी ते मनातलं शेअर करतील. अण्णाचं तंत्र बिघडत चाललेलं. एखादं मशीन बिघडतं जावं तसं काहीसं त्यांच्या मेंदूचं होत होतं. वाळलेल्या कपड्याच्या घड्या करणं सोडा, अण्णा स्वतःचेच कपडे कुठेही अस्ताव्यस्तात टाकू लागले. बेडवरील चादर अस्ताव्यस्त करायचे. किचनमध्ये पसारा करायचे. कुठूनसा बेशिस्तपणा आला त्यांच्या अंगात. बाजारात गेले की तासनतास भटकायचे. उगीचच भाजीवाल्याशी वाद घालायचे. सगळंच अतर्क्य, अगम्य. एके दिवशी तर बँकेत चेकबुक विसरून आले. नैतिकने विचारलं तर असेल इथेच कुठेतरी असं उत्तर.
दोघे शोधून दमले. दुसऱ्या दिवशी बँक मॅनेजरचा फोन. तुमच्या वडिलांचं चेकबुक इथे काउंटरवर राहिलं आहे. शर्वरी आणि नैतिकला सुचेना. काय करायचं? एकदा तर दुपारी दार उघडं ठेवून गेले. बाजूच्या वहिनीने टकटक करून विचारलं, दरवाजा क्यों खुला रखा? अन्ना कहाँ है? मैं उनके लिए रबड़ी लाई हो. पसंद है उन्हें मेरे हाथ की. यशने टॉयलेटचं दार ठोठावलं. आमटी गॅसवर रटरटत होती. तो भर उन्हात अण्णांना शोधायला निघाला. बाजूच्या वड्याच्या पारावर लहान मुलं खेळत होती. त्यांना विचारलं तर ती म्हणाली, थोड्या वेळापूर्वी इथेच होते अण्णा. त्यांनीच आम्हाला लॉलीपॉप घेऊन दिले. यश एवढा तरुण ताठा, पण आता त्याला रडू फुटायचं बाकी होतं. त्याला त्याचं लहानपण आठवलं. मम्मी पप्पा ऑफिसला जाताना त्याला पाळणा घरात ठेवून जायचे. अण्णा खास यासाठी लवकर यायचे. घोडा घोडा म्हणत तबडक तबडक करत घरभर फिरवायचे. छोट्या यशला पाठीवर घेऊन घरभर खेळवायचे. यशचं वळणदार अक्षर अण्णांची देणगी. रोज संध्याकाळी त्याच्याकडून रिव्हिजन म्हणून घ्यायचे. मम्मीने कधी रागाने यशवर 5 बोटं उमटवली तर ती जणू अण्णाच्या पाठीवरच लागायची. तेव्हा काही बोलायचे नाहीत, पण दुसऱ्या दिवशी समजवायचे, लहान आहे ग आपला यश, थोडा हुड आहे खरं, पण मारून काही साध्य होत नाही. बघ मी समजावतो त्याला, ऐकेल तो माझं. अण्णांनीच तर यशला बुद्धिबळातले डावपेच शिकवले होते. 5वी पासून चेकमेट करू लागला होता पठ्ठ्या. त्याच्या खेळातली बक्षिसं पाहून अण्णाची कॉलर टाईट व्हायची. नातू कोणाचा आहे असं आजीच्या फोटोकडे बघत अभिमानाने म्हणायचे. मुंग्याच्या वारुळावर कोणी घाव घालावा आणि भुसभुसून मुंग्या बाहेर पडाव्यात तसं यशचं मन झालं. अण्णाच्या सहवासातल्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागल्या. तो वेड्यासारखा शोधत होता. अण्णा अण्णा असा साथ घालत होता, पण कंठातून शब्द फुटत नव्हते. पांढरा शुभ्र सदरा धोतर घातलेले त्याचे अण्णा कुठेच दिसनात. क्षणभर त्याच्या मनात भीषण विचार आले. काही बरं वाईट तर झालं नसे? आत्महत्या, अपघात? त्या अभद्र विचारांनी तो अधिकच कासावीस झाला. व्याकुळ नजरेने इकडे तिकडे पाहत होता. तितक्यात समोरच्या बस स्टॉपजवळ त्याचं लक्ष गेलं. अण्णा? होय, अण्णाच बसलेले त्या दांड्यावर टेकून मटका कुल्फीत चाखत होते. बाजूला कुल्फीवाला बसला होता. यश धावतच अण्णाकडे गेला. डोळ्यातलं पाणी कोपऱ्याने पुसत म्हणाला, अण्णा बाहेर का पडलात न सांगता? अण्णा म्हणाले, अरे काय तुझ्या बापाला भीतो का मी? माझं घर आहे, विचारायला कशाला हवं? तुझी आजी बाजारात गेली ना, तिला घ्यायला आलो. 2 पिशव्या घेऊन येणार ती. म्हटलं आपणच अर्ध्या वाटेवरून तिची सोबत करावी. उपवास करते ना मार्गशीर्षातला, सांगून ऐकत नाही. पहिला गुरुवार उद्या म्हणून फळं फुलं आणायला गेले. यश शून्य होऊन ऐकत होता. तेवढ्यात काही क्षणापूर्वी बसमधून उतरलेली शर्वरी ही सासऱ्यांचे हे बोल ऐकत होते. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने नैतिकला फोन केला आणि येताना देवीच्या पूजेसाठी लागणारं सगळं सामान आणायला सांगितलं. घरी येताच शर्वरीने आंघोळ केली. नैतिकाला तसं पूजेचं सामान घेतलं. कलश स्वच्छ घासून लख्ख केला. माळ्यावरचा चौरंग काढून घेतला. महालक्ष्मीची स्थापना केली. ओम केशवाय नमः,
ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः म्हणत ते आचमन करू लागले. अण्णा स्वतःच येऊन बाजूला बसले, अगदी लहान मुलासारखे. शर्वरीने देवीला दुर्गाकुरांनी स्नान घातलं. हळदी कुंकू पत्र पुष्प अर्पण केले. अगरबत्ती धूप दाखवला. दीपज्योतीने ओवाळलं. नैवेद्य अर्पण केला. संत स्वरात पोथी वाचन सुरू केलं. अण्णा हात जोडून डोळे मिटून ऐकत होते. त्या उदबत्ती धुपाच्या पवित्र वातावरणात अण्णाच्यातलं वात्रेत मूल जणू शांत झालं होतं. पूजा संपल्यावर शर्वरी देवीच्या पाया पडली आणि म्हणाली, देवी, यापुढे तुझं व्रत करीत राहीन. माझ्या सासऱ्यांना बरं कर, त्यांना पुन्हा हस्त खेळतं ठेव. त्या दिवसापासून शर्वरीने निर्णय घेतला स्वच्छ निर्वतीचा. नैतिक म्हणाला, शर्वरी, कशाला असा तडकाफडकी निर्णय घेतेस? ती शांतपणे म्हणाली, नोकरी करताना अण्णांकडे हवं तेवढं लक्ष देता येत नाही. आपल्याकडे पुरेशी पुंजी आहे, यशही उद्या नोकरीला लागेल, पण अण्णांना आपल्या सोबतीची गरज आहे. माझं मूल लहान असताना अण्णाने त्याला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. मी जेवत असताना यशने शे केली तर स्वतःच्या हाताने त्याला कोटो घातला. मला म्हणायचे, तू पानावरून उठू नकोस, मी आहे ना, आता मला करू दे. त्यांच्यासाठी घरात पुन्हा चैतन्य आलं. दुपारी सुनेसोबत बसून जेवण, उन भाजी, कधी शिरा, कधी पुरणपोळी. नैतिक कोड्याचा पेपर आणतो. अण्णा विचार करत उभे आडवे शब्द भरतात. त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. गांजलेली सुरी धार लावल्यावर जशी चमकते, तसं अण्णाचं आयुष्य पुन्हा उजळू लागलं. आता अण्णा बाहेर जाताना सुनेला सांगतात, यशने त्यांना घड्याळ आणून दिलं आहे, गरज पडली तर लगेच शोध लावावा म्हणून. पण आता ते फारसे भरकटत नाहीत. जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा सांगितल्या तरी कोणी त्यांना थांबवत नाही. तितक्याच आवडीने ऐकतात. कधी डोळे पाणावतात, कधी खळखळून हसतात, कधी कधी लाळ ओघळते. त्या बेभान अवस्थेत शर्वरी पदराने त्यांच्या ओठावरची लाळ अलगद पुसते. तेव्हा अण्णांना तिच्यात स्वतःच्या आईचा भास होतो. अण्णा पुन्हा जगायला शिकत आहेत, आपल्या अस्तित्वात असलेल्या माणसांसोबत. गेलेल्याच्या स्मृती उजळत. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.